तुला कुठला आहे तो कॉन्ट्रॅक्टर? संभाजीनगर लांब आला तिकडं मराठवाड्यात ना आला. चांगलं काम करा. मराठवाड्याचं नाव इथं कोकणवासियांनी काढलं पाहिजे असं काम कर आणि आम्हालाही वाटलं पाहिजे की परत तिथं काम द्यावं. नाहीतर म्हणजे तुझ्या हातात येतं मराठवाड्याचं नाव त्या ठिकाणी वाढवायचं का आणखीन काय करायचं त्या पद्धतीनं कर. पीडब्ल्यूडी बघणार आहे ना नगरपालिका स्वतः. तळा येथील नगरपंचायतीच्या नवीन इमारतीचे बांधकाम सध्या स्थानिक नागरिकांसाठी त्रासाचे कारण ठरत आहे. जवळपास 7 महिन्यांपूर्वी तळा येथील एका कार्यक्रमात बोलताना स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या इमारतीच्या बांधकामादरम्यान येणाऱ्या संभाव्य अडचणींबाबत कंत्राटदाराला जाहीर सभेत सूचना केल्या होत्या. मात्र सध्या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला त्यांच्या या विचारांचा आणि सूचनांचा विसर पडल्याचं चित्र आहे. बांधकाम साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पडल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन कंत्राटदाराला शिस्त लावावी अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. मला वाटतं 2026ला का 27ला तुमची निवडणूक आहे. 27ला त्याच्या आत आपलं हे सगळं म्हणजे बिल्डिंग पूर्ण चंद्रकांत रोडे आणि माधुरीताई घोलप हे सगळं झालं पाहिजे अशा पद्धतीचं काम. कॉन्ट्रॅक्टर पण आलंय का इथं? मगाशी भेटला होता कुठं? तर त्या कॉन्ट्रॅक्टरला पण सांगा चांगल्या पद्धतीचं काम कर. गावकऱ्यांनी पण ग्रामस्थांनी नागरिकांनी पण त्याच्यामध्ये तुम्ही आहे ना कॉन्ट्रॅक्टर करा चांगलं काम. त्याच्यामध्ये परत आम्ही दोरी वळंब्यात काम बघतो. नीटपणे काम करा. त्याला पाणी मारणं, क्युरिंग करणं, खडी चांगली वापरणं, वाळू चांगली वापरणं, सिमेंट चांगलं वापरणं, स्टील चांगलं वापरणं. कुठंही हलगर्जीपणा होऊन देऊ नका. तुमचे पैसे वेळेमध्ये मिळण्याची जबाबदारी आमची आदित्यन आम्ही सगळे घेऊ. त्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. आणि आपण पण सर्व नगरसेवकांनी तिथं बारकाईनं लक्ष द्यावं. फार बारकाईनं कुठं काय अडचण आली तर दूर करावं. कारण रस्त्यावरच काम आहे. नाहीतर रस्त्यावर खडी वाळू पडली तर लोक जाता येतं म्हणतील कधी काम व्हायचं आणि काय व्हायचं. त्याच्यामुळं म्हणजे इथले तुम्ही सगळी लोक चांगली आहेत. बाकीकडे मला त्रास होतो. बाकीकडे मी गेल्यानंतर लोक म्हणतात दादा ज्यांचं काम करतोय त्यांचाच त्रास आहे. म्हणलं का रे बाबा? ते म्हणतात खडी माझ्याकडनंच घेतली पाहिजे, खोदाई मलाच दिली पाहिजे, वाळू माझ्याकडनंच घेतली पाहिजे. परंतु इथले लोक फार हुशार आहेत. हे कुठल्याही प्रकारे कॉन्ट्रॅक्टरला कुठला आहे तो कॉन्ट्रॅक्टर? संभाजीनगर लांब आला तिकडं मराठवाड्यात ना आला. चांगलं काम करा. मराठवाड्याचं नाव इथं कोकणवासियांनी काढलं पाहिजे असं काम कर आणि आम्हालाही वाटलं पाहिजे की परत तिथं काम द्यावं. नाहीतर म्हणजे तुझ्या हातात येतं मराठवाड्याचं नाव त्या ठिकाणी वाढवायचं का आणखीन काय करायचं त्या पद्धतीनं कर. पीडब्ल्यूडी बघणार आहे ना नगरपालिका स्वतः. मग काय मग आता माधुरीताईंनाच बघावं लागणार आहे सगळं. माधुरीताईंच्या जोडीला आमचे चंद्रकांतजी आहेत ज्यांच्या नावात पण चंद्र आहे आणि सगळंच काही आहे. पण तुम्ही बघाल ना चांगलं. हा मला आल्यापासून बघतो एकदम ऍक्टिव्ह आहे. सारखं काहीतरी चाललेलं असतं सारखं. पण चांगली गोष्ट आहे चंद्रकांतराव. असंच माणसाने एक उत्साही असलं पाहिजे. उत्साह असला तरी आम्हालाही बरं वाटतं की चला आपण जे देतोय ते चांगल्या कामाच्या करता देतोय. तशा पद्धतीने हे काम करा अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करीन.